नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आलेलो आहे तुमच्या एका विशेष पाहुण्याकडे. आजचे पाहुणे आमचे मित्र मान्य श्री तात्यारावजी भुजंग हे सामाजिक कार्यकर्ते आहे. मागील बऱ्याच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चंचुलंबाजी तालुका कन्नड या परिसरामध्ये त्यांनी मागील बऱ्याच वर्षापासून आपलं जे एक अस्तित्व म्हणून काम करण्याची मानसिकता ठेवली. ती प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. त्यापैकी त्यांची सुद्धा तशीच एक जबाबदारी म्हणून आपला परिवार चालवून, आपलं अस्तित्व टिकवून, आपल्या सामाजिक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन आणि एक कुठेतरी कोऑपरेटिव्ह भूमिका मनामध्ये ठेवून समाजामध्ये फिरताना, नागरिकांमध्ये फिरताना एक असं वेगळं अस्तित्व उभं राहिलं आणि ते म्हणजे तात्याराव भुजंग. प्रत्येक गोष्ट कष्टातून शिकायला भेटली. लहानपणापासून काम करण्याची मानसिकता होती. ती काम करत असताना कुठल्याही प्रकारात मनात डाऊट न पकडता 100% डिव्होटेड काम करत गेले आणि त्या कामाचा मोबदला असा भेटला, की आज तात्याराव भुजंग यांना ओळख सांगण्याची गरज नाही. आज परिसरामध्ये तात्याराव भुजंग यांना एक अस्तित्व तयार झालं आणि त्या अस्तित्वाच्या बळावर तात्याराव भुजंग आज या चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड, नाचनवेल, पिशोर, नागापूर, करंजखेडा, दिगाव, भराडी, बोरगाव, कन्नड, सिल्लोड, बनोटी, घाटनांदरा या परिसरामध्ये नावलौकिकला आलेले आणि चांगलं एक निळं वादळ म्हणून त्यांच्याकडे एक वेगळ्या अट्रॅक्शननं लोक पाहतात. असे आमचे मान्य श्री तात्यारावजी भुजंग साहेब आज आपल्यासोबत आहे. आज आपण त्यांच्यासोबत छोटेखानी गपशप करणार आहोत. तर ज्यांना ओळख सांगायची गरज नाही असे आमचे तात्याराव भुजंग मागील बऱ्याच वर्षापासून सामाजिक राजकीय काम करत असताना बऱ्याच नागरिकांना काय अडीअडचणी आहे त्या कशा सोडवल्या जाईल शासन दरबारी जाऊन चांगल्या मानसिकतेनं काम करण्याची मानसिकता ते ठेवून मग ते रोडच्या समस्या असो का काही कोणाच्या पर्सनल समस्या असो का कोणाचं स्वतःच्या पर्सनल घरादाराच्या असो का किंवा कोणाच्या शेतीच्या असो का किंवा कोणाच्या शाळेचा असो कोणत्याही गोष्टी असो का मग गावातील काही समस्या असो त्यावर तात्याराव भुजंग कुठल्याही प्रकारचा विचार न करता नीट निर्धड समोर येतात, काम करतात आणि नागरिकांना त्यांचा न्याय मिळवून देण्याचं काम करतात. तर नमस्कार तात्याराव साहेब. नमस्कार नमस्कार. ओके साहेब. आज तुमचं जे नावलौकिक आणि कारकिर्दी बघितली त्यातून एक इतका मोठेपणा वाटला मला, अभिमान वाटला, की आमचं हे निळं वादळ आज मोठ्या प्रमाणामध्ये या भाग परिसरामध्ये कार्य करत आहे आणि त्या माध्यमातून आज तुमच्या संग आम्ही 2 शब्द गपशप करणार आहोत. तर तात्याराव भुजंग सर्वात प्रथम तर तुमची ही सुरुवात कशी झाली? वकील साहेब, सर्वप्रथम तुम्ही तुमचा किमती वेळ मला या ठिकाणी दिला आणि एक माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याची मुलाखत आपण या ठिकाणी घेतली त्याबद्दल आपलं खरंच मनस्वी धन्यवाद. तर वकील साहेब, तुम्ही मला हा प्रश्न एक या ठिकाणी विचारलेला आहे की सुरुवात कुठून या ठिकाणी झाली. तर वकील साहेब, मी शाळेत असताना सुरुवातीपासूनच मला कविता, भाषण करण्याची आवड त्या ठिकाणी होती आणि कुठेतरी आमचे एक चुलत बंधू आहे अशोक भुजंग यांच्या माध्यमातून मला आंबेडकरी चळवळीत येण्याचं भाग्य लाभलं आणि कुठेतरी त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सोबत असताना मला आंबेडकर चळवळीच्या विचारधारा त्या ठिकाणी कळू लागल्या आणि मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या बोटाला बोट धरून आज या गोष्टीमध्ये या ठिकाणी आलो आणि हे करता करता मी बऱ्यापैकी या ठिकाणी एक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. मागील बऱ्याच वर्षापासून तात्याराव भुजंग या परिसरामध्ये सामाजिक काम करत असतात. त्यांचे मोठे बंधू मान्य श्री बाळूभाऊ भुजंग हे चांगले वक्ता आहे. चांगल्या प्रकारचं इथं ते कार्यक्रम घेत असतात. वाघ्यामुरळीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. आमचे मित्र आहे चांगले. भैरवनाथ तावबा महाराज यात्रेमध्ये बी प्रत्येक गोष्टी त्यांचा कार्यक्रम असतो आणि आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत असतात आणि त्यातल्या त्यात आज त्यांचे बंधू सुद्धा एक तात्याराव भुजंग सुद्धा एक चांगल्या प्रकारचा अट्रॅक्टिव्ह नेचरचं आणि कष्ट करून काम करून आपला परिवाराचा व आपला उदरनिर्वाह करत असताना सामाजिक काम करत असताना तुम्हाला असं नेमकं कशा पद्धतीनं याच्याकडे तुम्ही लक्ष दिले गेले? वकील साहेब, स्वतःसाठी सर्वजण जगतात. मग तुम्ही प्राणी मात्र धरा. आज जो तो त्याचे पाळतो, जो तो त्याचं पाळतो. पण या महापुरुषांनी आपल्या परिवाराचा, आपल्या जवळच्या लोकांचा विचार न करता त्यांनी त्यांचं आयुष्य
समाजाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी अर्पित केलं आणि कुठेतरी मी या महापुरुषांच्या विचाराने प्रभावित आहे. माझ्या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार असो, हे कुठेतरी माझ्या मस्तकात असताना ते मला सामाजिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त त्या ठिकाणी करतात. जर मी एखाद्या दिवशी जर माझ्याकडून काही चांगलं काम त्या ठिकाणी नाही झालं, तर मला रात्रीला झोप त्या ठिकाणी येत नाही. कारण कुठेतरी वाटतं, की आपण या सामाजिक कार्य आपल्याकडून रोज कोणतं ना कोणतं त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि या सामाजिक कार्याला अजून चार चांद लावण्याचं काम वकील साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. कारण एक सोनाराला जशी सोन्याची पारख त्या ठिकाणी असते, तशी वकील साहेब तुम्हाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची जाणीव झाली आणि मला कुठेतरी तुम्ही ग्रो करण्याचा जी माझ्यातला जो आत्मविश्वास त्या ठिकाणी कमी होता, तो आत्मविश्वास वाढवण्याचं काम वकील साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. नक्कीच चांगला विचार माननीय श्री तात्याराव भुजंग यांच्या मनातून आहे. तुमचं शिक्षण कसं कसं झालं आणि तुमचे पहिली ते चौथी, चौथी ते सातवी, सातवी ते 10वी नंतर 12वी वगैरे या कशा पद्धतीनं कुठे झालं? कसं 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 तुमचं सिस्टम आहे? वकील साहेब, मी सर्वप्रथम 12वी पास आहे आणि शाळेत शिकत असताना मी शाळेमध्ये सर्वप्रथम म्हणजे चांगला विद्यार्थी होतो, हुशार विद्यार्थी होतो आणि माझ्यात एक शाळेत शिकत असताना एक क्वालिटी होती, की मी एक चांगल्या प्रकारचा चित्रकार होतो आणि माझं जे हस्ताक्षर आहे, हे हस्ताक्षरचा रेकॉर्ड मी शाळेत असताना कोणी त्या ठिकाणी तोडला नाही. माझा हस्ताक्षराचा रेकॉर्ड त्या ठिकाणी असायचा. ज्याही वेळेस मग धनेधर सर असो, पांचाळ सर असो, त्यानंतर राजहंस सर असो, तर ते सर्वप्रथम माझं अक्षर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवे का भुजंगचं अक्षर त्या ठिकाणी पहा. तर बरेच मुलं माझ्या अक्षरांना त्या ठिकाणी प्रभावित व्हायचे आणि शिक्षकांनाही माझा अक्षर पाहून त्या ठिकाणी आनंद व्हायचा. आणि अ, 10वी पण एक असं झालं वकील साहेब, की कुठेतरी शाळेत शिकत असताना 10वीला माझा एक विषय त्या ठिकाणी गेला होता आणि विषय गेल्यामुळे मी त्या ठिकाणी एक विषय गेल्यामुळे मग नंतर मी पुन्हा तो विषय त्या ठिकाणी काढला आणि 12वी पर्यंत मी शिक्षण त्या ठिकाणी घेतलं नंतर. नाही तुम्ही पहिली ते ते वगैरे बाकीचं कसं कसं तुम्हाला सुरुवातीचे कोण शिक्षक होते? वकील साहेब, आता तेवढं तर काही सांगता येणार नाही. पण मग जे धनेधर सर होते, त्याच्यानंतर आपले इथले पवार सर, बरेच बऱ्याच त्याच्यानंतर शिक्षकांचा बऱ्याच कारण शिक्षकांचं की तुम्ही प्रचंड हुशार आहात, प्रचंड समय सूचकता तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या वाणीमध्ये आता एकदम गोडवा तयार झालेला आहे. अभ्यासक दृष्टिकोन तुम्ही समोर ठेवता. आज ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचे विचार मांडता, स्टेजवर मांडता किंवा तुम्ही जेव्हा ज्या पद्धतीनं टीव्हीवर येता, टीव्हीवर तुम्ही तुमचे विचार मांडता. तर मग हे कसं करतात? मग हे एक जादूगिरी तुमच्यामध्ये कलाकारी तयार झाली, ती कशी आहे मग? नाही, वकील साहेब, ही जादू नाही म्हणलं जात. जसं ते म्हणते ना, जसा लोखंड तपतं आणि त्या तपल्याच्या नंतर त्या लोखंडाला जसा आकार येतो, तसं हे विचार ज्यावेळेस आपण समाजात चळवळीत काम करत असतो ना, तर हे विचार आपल्या म्हणजे आतमध्ये आत्मसात त्या ठिकाणी होतात आणि परिस्थिती आपल्याला सर्व गोष्टी त्या ठिकाणी शिकवतात. त्यामुळे ह्या गोष्टी एक जादू सारख्या नसतात. हे एक अनुभवातूनच माणूस शिकलेल्या गोष्टी या ठिकाणी असतात आणि ते अनुभव आपण मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आपण बघितला शब्दाचा जादूगार, प्रचंड अभ्यासक, आमच्या या चिंचोली परिसराचं निळवादळ, बोलण्यात एकदम चाणक्य आणि माणसं ओळखण्यात मास्टरकी हासिल केलेले आमचे तात्याराव भुजंग प्रचंड अभ्यासक आहे. रात्रंदिवस ते अभ्यासामध्ये राहतात. माझ्यासारख्या एका वकिलाला सुद्धा ते चांगल्या प्रकारचं कॉपरेट करत असतात. माझ्यासोबत नेहमी नेहमी राहतात आणि त्यातूनच आजचा आमचा हा दिवस आहे. बंधूंनो, तात्याराव भुजंग एक असे वक्ता आहे, शीघ्र वक्ता आहे, शीघ्र कवी आहे आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीसाठी केव्हाही धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे. तर तात्याराव भुजंग साहेब, इतकं तुमचा बिझी शेड्यूल असतं, कसा वेळ काढता तुम्ही? कसं तुमचं हे सगळं शक्य आहे? वकील साहेब, हे पहा, मी अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं, की स्वतःसाठी सर्वजण त्या ठिकाणी जगतात. पण जे दुसऱ्यासाठी जगता आणि दुसऱ्यासाठी जे काही केलेलं काम हे मनाला कुठेतरी समाधानी त्या ठिकाणी देत असतं. आणि वकील साहेब, सुरुवातीला स्ट्रगल बऱ्यापैकी मी त्या ठिकाणी मला 15-20 वर्ष मी दुकान त्या ठिकाणी चालवलं, किराणा दुकान.
आणि किराणा दुकान चालवत असताना मी माझा आयुष्याचा बराच किमती वेळ त्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी घातला. आणि जीवन असं आहे की तुम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी काम करत असलं तरी माणूस त्या ठिकाणी कमी आहे. तर कुठेतरी ह्या गोष्टी आपसात ओळखणं, कारण जिंदगी क्षणभंगुर आहे, इथे राहण्यासाठी कोणीच आलेलं नाही. या पण आपल्याला या ज्या समाजात, ज्या गावात, ज्या तालुक्यात, जिल्ह्यात आपण जन्म त्या ठिकाणी घेतला, त्याचं ऋण आपल्याला त्या ठिकाणी फेडायचं असतं. आणि हे ऋण स्वतःसाठी पैसे कमवूनच त्या ठिकाणी नसतं, तर कुठेतरी आपल्याला समाजाचं देणं असतं. तर ते समाजाचं कोणत्या माध्यमातून मग त्याच्या आडीनडीला, सुखादुःखाला धावून जाणं, हे या हे कार्य कुठेतरी मनाला समाधान देण्यासारखं असतं. त्यामुळे हा वेळ मी या ठिकाणी देत राहतो. प्रचंड शब्दरचना, भीम गीतांचा मास्टर माइंड आणि आपल्या नागरिकांमध्ये सगळ्याला हसत खेळत ठेवणारा आमचा हा वक्ता मान्य श्री तात्याराव भुजंग सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून घडला. आणि त्यामध्ये प्रचंड त्याग, मेहनत, रात्रंदिवस एक करणं आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं आणि कुठल्याही प्रकारचा आराम न करता रात्रंदिवस काम करणारा हा नेता, अभिनेता, वक्ता, प्रवक्ता आणि चांगला अँकर आपल्या समोर आहेत. आज मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब, आपण स्टेजवर इतकं निर्विवाद वर्चस्व गाजवता, काय कारण आहे त्याचं? इतकं मास्टर की कसे काय हासिल केली? वकील साहेब, मी मला बोलण्याचा थोडा छंद होताच आणि मी तो त्या ठिकाणी बोलण्याचा माध्यमातून मग बऱ्याच जणांचे वाढदिवस साजरे करणे असो, या वाढदिवसाच्या माध्यमातून मग त्यांना शुभेच्छा देणं असो, तर कुठेतरी एक वाढदिवस करण्याचा माग हेतू एवढा असायचा की कुठेतरी 2 शब्द आपल्याला त्या ठिकाणी बोलायला भेटेल. आणि असं करता करता एक मग राजकारणातल्या वातावरणात थोडं बोलण्याची संधी मिळत गेली. त्यानंतर 10% भाषणाची आवड असताना कुठेतरी 90%चं काम वकील साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि कुठ्यातला जो माझा आत्मविश्वास दबलेला होता, जे माझ्यातला जो निळं वादळ होतं, हे निळं वादळाला कुठेतरी तुम्ही जगासमोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि माझ्यात तिथे माझ्यात ऊर्जा भरण्याचं काम वकील साहेब तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर भाषण करताना माझ्यातली जी ऊर्जा आहे, ही ऊर्जाचं बरेच श्रेय मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आज आपण बघताय चिंचोली लिंबाची परिसर, आजूबाजू गाव आणि वर्गमित्र, शिक्षक वर्ग, शिक्षक वृंद या सर्वांमध्ये तात्याराव भुजंग एक प्रचंड गाजलेले व्यक्तिमत्व आहे. कमी वयामध्ये मोठे विचार, स्वप्न घेऊन माननीय श्री तात्याराव भुजंग आपल्याच विश्वामध्ये काम करू लागले. प्रत्येक माणसाच्या तोंडावर मान्य श्री तात्याराव भुजंग यांचं नाव आहे. कुठेतरी ह्या कार्यकर्त्याला चांगला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. त्यातून त्याच्या कार्याची दखल घेतल्या गेली पाहिजे. बऱ्याचशा पार्ट्या आहे, बरेचसे कार्यकर्ते आहे, बरेचसे नवयुवक आहे, चांगले नेते आहे. माझी विनंती आहे या परिसरातील सर्व नेत्यांना की असं सोनं आपल्याला भेटणार नाही. इतकं मोठं व्यक्तिमत्व आज या परिसरामध्ये तयार झालेले मान्य श्री तात्याराव भुजंग यांच्या नावातून, यांच्या कष्टातून, यांच्या जागृतीतून आज या भागामध्ये एक रोल मॉडेल म्हणून तात्याराव भुजंगकडे बघितलं जातं. तर भुजंग साहेब, आज आम्ही बघितलं की तुम्ही जेव्हा बाहेर फिरता, माझ्यासोबत फिरता, प्रत्येक गावात तुम्हाला ओळख वगैरे असते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लोक येऊन तुम्हाला भेटतात, सेल्फी घेतात, तुमचे बरेचसे व्हिडिओ काढले जातात. कधी आम्हीच आश्चर्य व्यक्त करतो, ह्या माणसाचं काय त्याग आहे. बरं, हे कसं शक्य झालं? कसं तुम्ही एवढ्या लोकांमध्ये ग्रो केलं? काय कारण आहे? वकील साहेब, ज्यावेळेस गोरगरीब शोषितांच्या ज्याही अडचणी असल्या, त्या अडचणीला मी सर्वप्रथम त्या ठिकाणी धावून जातो. मग आपण भंडारवाडीचा रस्ता त्या ठिकाणी पाहिला असेल, त्या भंडारवाडीला आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्या भंडारवाडीला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. बऱ्याच 40 वर्षापासून तो रस्ता त्या ठिकाणी झालेला नव्हता. आणि एक आपल्या दोघांच्या व आपल्या इतर मित्रमंडळीच्या वतीने आपण ज्यावेळेस त्या भंडारवाडीचा रस्ताचा विषय लोकांसमोर मांडला, तर कोणीतरी त्याची दखल घेऊन आज तो रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर सावखेड ते आपले चिंचोली ते करंजखेड्यापर्यंत जो रस्ता आहे, या रस्त्यासाठी बऱ्याच जणांनी सहकार्य केले. त्याच्यात मी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. मग त्या पडलेल्या गड्ड्यामध्ये पडलेल्या गड्ड्यामध्ये लोटंगण घालून आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. गढूळ पाण्याने आंघोळी आम्ही रस्त्यासाठी केलेल्या आहे. आताच आपल्या त्या ईदग्यापाशी जो गड्डा पडला होता, त्या कंत्राटदाराचा नंबर आम्ही त्या ठिकाणी व्हायरल केला. आणि कुठेतरी त्या डागडुजी त्या रस्त्याची त्या ठिकाणी झाली. तर कुठेतरी घरकुलाचे विषय असो,
तर आम्ही गोरगरिबाच्या मदतीला, गोरगरिबाच्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणीला, मग आता जो खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी पडला आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान त्या ठिकाणी झाले. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेऊन सोशल मीडियावर त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. तर कुठेतरी या लोकांना एक आपल्याकडून अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या आहे आणि अपेक्षा वाढत असताना लोकांना कळतं की कुठेतरी हा शोषित वंचित घटकांचा नेता आहे, कार्यकर्ता आहे आणि ही आपुलकी लोकांना आपल्याकडे, माझ्याकडे आकर्षित करते आणि कुठेतरी ते माझा फोटो, सेल्फी, व्हिडिओ त्या ठिकाणी घेतात. अगदी मित्रांनो, हे सहज व्यक्तिमत्व नाही. तो आपण म्हणतो ना, की जेव्हा एखादं लोखंड खूप तापतं आणि लाल जरत होतं आणि तेव्हा त्याला आकार येतो. त्या लालपेक्षा कैक माणसाने कष्ट केलेले, तेव्हा या माणसाच्या वाणीला धार आलेली आहे. त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या कष्टातून. कुठल्याही प्रकारचा राजकीय गॉडफादर नाहीये, कुठे वसा नाहीये आणि अशामध्ये एक टॉप अप करणारा हा व्यक्तिमत्व. आज या व्यक्तीला तोंडी पाठ बऱ्याचशा गोष्टी आहे. काही गोष्टी तर यांच्या बुद्धीच्याही वरही करता मला सुद्धा ते आश्चर्य वाटतं. मित्रांनो, कालची जी गोष्ट आहे, जेव्हा आम्ही दोघं जण एका गावाला गेलो आणि तिथं जेव्हा आम्ही गाडी लावली आणि आम्ही मित्राकडे गेलो, जाऊन यायला लागलो, तेव्हा एक व्यक्ती आमच्याकडे आला आणि जेव्हा आम्ही गाडी निघायला लागली होती, तो पळत आला. तो आम्हाला पाहून पळत होता आणि आमचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, पण कोणीतरी पळत येऊ लागलं होतं. आमच्याकडे तसं काही लक्षात नव्हतं. मग जेव्हा मी गाडी स्टार्ट केली आणि निघायला लागलो, तेव्हा जोरानं तो पळत पळत आमच्यापर्यंत आला. खिडकीला टक्कल केलं. मी जेव्हा काच खाली केला, तर तेव्हा ते तात्याराव भुजंगजी बोलायला लागले, की "दादा भुजंग साहेब, आम्ही तुमचे फॅन आहोत. आम्ही तुमचे प्रचंड व्हिडिओ पाहतो." तर बंधूंनो, ही अशी एकच गोष्ट नाही, अशा काही गोष्टी तात्याराव भुजंग साहेबांच्या बाबतीत इथं घडत आहे. आज या परिसरामध्ये नवयुवकाचं आयडॉल म्हणून, आयकॉन म्हणून आज भुजंग साहेबाकडे नवयुवक बघत आहे. आज चिंचोली असो, की चिंचोली परिसर असो, कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आज ही व्यक्ती एक सेलिब्रिटी म्हणून आज या भागामध्ये काम करते आहे आणि प्रत्येक नागरिकांनी यांना आज आज अफुल्लित केवळ केलेलं आहे. तर हे सगळं फक्त आणि फक्त कष्टाच्या बळावर या व्यक्तीने मिळवलेलं आहे. या माणसाचं एकमेव कारण असं आहे, की ते त्याग आहे आणि तो त्याग म्हणजे सगळ्याच गोष्टीचा. तर भुजंग साहेब, राजकीय दृष्टिकोनातून आज येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आता मागे तुम्ही 2-3 निवडणुका लढल्या, त्या कोणत्या लढल्या? नंतर मग पुढच्या घेऊ आपण. फक्त पहिल्या लढलेल्या निवडणुकीबद्दल सांगा. वकील साहेब, मी सर्वप्रथम चिंचोली लिंबाचीची 2 वेळेस ग्रामपंचायत त्या ठिकाणी लढलो आणि एक वेळेस मी माझी आई या ग्रामपंचायतला त्या ठिकाणी उभी केली होती. त्यानंतर मागच्या निवडणुकीला माझे वडील त्या ठिकाणी उभे केले. तर दोन्ही वेळेस माझा पराभव त्या ठिकाणी झाला. तर मी ग्रामपंचायतपासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. गुड. आता आता जे आहे, हे चिंचोली लिंबाचे जे गाव आहे, इथं सरपंचाचं पद राखीव आहे आणि आता यामध्ये आम्ही ऐकलेलं आहे, की बा तुम्ही आता इथं सरपंचाच्या पदाचे दावेदार आहात. तर आज तुमची चांगली फिल्डिंग गावात जवळपास सगळ्यांसंग तुम्ही चांगला आहे. प्रत्येकासंग तुम्ही चांगला ग्रो करताना पाहिलं. आम्ही सगळा सर्व्हे केला. सर्व्हे केल्याच्या माध्यमातून आज एकमेव नाव पुढे होतंय, ते फक्त तात्याराव भुजंग. तात्याराव भुजंग एक मस्त अट्रॅक्टिव्ह चेहरा आहे आणि आज या भागामध्ये एक मास्टर की कमी वयामध्ये केलेली. तर आता तुम्ही कशी रचना रचलेली? काय तुमचं सरपंचाबद्दल, नंतर आपण जिल्हा परिषद नंतर. वकील साहेब, तुम्ही एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे आणि मी चिंचोली लिंबाची गावातील सर्व मतदार बंधूंना, मित्रमंडळींना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण सगळ्यांना चान्स या ठिकाणी दिलेला आहे आणि ही जागा एससी राखीव असल्यामुळे या ठिकाणी एससीचेच उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहे. तर मी मतदार बंधूंना सांगू इच्छितो की एक वेळेस मी माझ्या पुतण्याला किंवा माझ्या आईला त्या ठिकाणी उभं करणार आहे. तर एक वेळेस मायबाप जनतेवर संधी देऊन पहा. या चिंचोलीची कायापालट नाही केली तर मग बोला. कारण माझ्याकडे काही सत्ता नसताना मी बरेच चिंचोलीमध्ये कामं त्या ठिकाणी केलेले आहे. आवाज उठवण्याची ताकद माझ्याकडे कामं कोणते आणायचे, कामं मंजूर करण्याची मला सर्व शासकीय माहिती त्या ठिकाणी आहे. तर एक वेळेस मला या ठिकाणी संधी द्या. या संधीचं सोनं मी 100% करून दाखवणार आणि ज्या वेळेस या सरपंचाचं 5 वर्ष त्या ठिकाणी निघून जाईल, तर पुन्हा लोकांनी मला त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की जात-पात विसरून भुजंग तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा. तुमचं कोणीतरी परिवारातलं त्या ठिकाणी उभं राहा. कारण तुम्ही आमच्या चिंचोलीची कायापालट या ठिकाणी केलेला आहे. तर मी सांगू इच्छितो की कोणती सत्ता नसताना मी आपल्या चिंचोलीचे, आपल्या परिसराचे आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि जर बाय चान्स मला या चिंचोली गावाचा सरपंच कधी माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याला या ठिकाणी केलं, तर मी चिंचोलीची 100% कायापालट केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.
अगदी नक्कीच तात्याराव भुजंग साहेब त्यागी आणि समर्पित नेतृत्व या परिसरात आहे. ज्या पद्धतीनं मी त्यांना बघितलं, त्यांचं कार्य बघितलं, 100% जमिनीवर चालणारा आज इतकं ऐश्वर्य त्यांच्या आजूबाजूला आहे. 100% पब्लिकमध्ये राहणारा, जमिनीवर चालणारा हा व्यक्ती आजही कुठल्याही ओळखीचा मोहताज नाही. आणि मित्रांनो, आपल्याला पुन्हा मी सांगू इच्छितो, तात्याराव भुजंग हे जबरदस्त नेतृत्व आहे, अभ्यासक आहे, कार्यकौशल्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सहज मिक्स होणारे आहे आणि प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचं कार्य माननीय श्री तात्याराव भुजंग जे करतात. आज जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा विधानसभा असो, अ, लोकसभा असो, या सगळ्या निवडणुकीमध्ये हरारीने भाग घेऊन जो कॅन्डिडेट असेल त्यांनी आमंत्रित केले असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य तात्याराव भुजंग करत असतात. आता भुजंग साहेब आत्ताच पाठीमागे बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद पंचायत समिती बाबतीत तुमचं नाव तिथेही पुढे आलं. बऱ्याचशा लोकांनी मी चर्चा केली, तर बरेचसे लोक त्याबद्दल तुमच्याबद्दल बोलत होतात. आज योगच आला, तर आज तुम्ही सांगा त्याबद्दल काय आहे तुमची मानसिकता आहे? वकील साहेब, म्हणजे थोडा मोठा प्रश्न या ठिकाणी केला, पण मी त्याचं उत्तर या ठिकाणी देऊ इच्छितो, की मला वाटतं, की कुठेतरी या जिल्हा परिषद निवडणुकीला एक सामान्य नागरिकाला या मतदार बंधूंनी प्राधान्य द्यावं. कारण प्रस्थापित राजकारणीच लोकं या ठिकाणी राजकारण या ठिकाणी करतात. पण कुठेतरी जो अ, जात-पात किंवा पैसा अडका बाजूला ठेवून कुठेतरी या परिसराचा विकास करणाऱ्या माणसाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्यावं. या हेतूने मी मतदार बंधूंनाही सांगित राहिलेलं आहे, की मी जरी नसलो, पण जर एखादा इतर शोषित वंचित घटकाचा माणूस जर त्याच्यामध्ये क्षमता आहे आपल्या परिसराची, आपल्या गावाची विकास करण्याची, तर तशाच माणसाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्यावं. तर आज दावेदार आहे या परिसराचे जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब आणि चांगल्या प्रकारचं त्यांचं या जिल्हा परिषद जो बी 2 गण आणि या जिल्हा परिषद सर्कल प्रत्येक गावात जाणं येणं त्यांची तयारी आहे. चांगल्या प्रकारचं त्यांनी बऱ्याच दिवसापासून नागरिकांचा संपर्क सुद्धा उभा केलेला आहे. आज त्यांच्यामध्ये ते गट्स आहे. मी विनंती करतो सर्व नागरिकांना, की अशा व्यक्तिमत्वाला छान त्याला पुढे जाण्यासाठी कुठेतरी पुशअप तुमच्या लोकांचं असेल. कारण की इतका हुशार आणि इतका प्रचंड अभ्यासक व्यक्तिमत्व आज मला वाटतं, की माझ्या जीवनामध्ये हा पहिला व्यक्ती की इतका सुंदर बोलणं, मस्त मनमिळावू स्वभाव, सगळ्यात मिक्स होणं, वेळप्रसंगी विरोध बी करणं आणि प्रत्येक टायमाला नागरिकांपर्यंत पोहोचण्याची मानसिकता बी ठेवणं. तर आज जिल्हा परिषदसाठी हे दावेदार व्यक्तिमत्व आहे. यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि ते करू शकतात, पुढे सरकू शकता आणि ह्या परिसराचा विकास ते घडवू शकता. नक्कीच छोट्या-छोट्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकातूनच माणूस पुढे जाऊ शकतो. आज त्यांच्या वाणीतून, त्यांच्या शब्दातून असं लक्षात येतं, की ते एकदम ग्राउंड लेव्हलवर काम रात्रंदिवस करत असतात आज बी करताय. मी बघितलं त्यांना, ते कधीच वेळ बघत नाही किंवा आता आम्ही बरेचसे दौरे बाहेर करतो, तर असं कधी तात्याराव भुजंग साहेबांच्या तोंडातून येत नाही, वकील साहेबांच्या घरी जायचं किंवा काय. तात्याराव साहेबाच्या मनावर कधीही नाराजगी दिसत नाही. प्रचंड एक अभ्यासक व्यक्तिमत्व आणि कधीही शगीदार बोलणं आणि प्रोत्साहित बोलणं, प्रत्येकाला प्रोत्साहित करणं आणि त्याला कुठेतरी त्याच्या कार्याला गती कशी मिळेल या दृष्टिकोनातून माननीय श्री तात्याराव भुजंग साहेब ते बोलत असतात. तर भुजंग साहेब या परिसरामध्ये बरेचसे जे नेते आहे, बरेचसे जे कर्तृत्ववान लोक आहे, असा कोणता व्यक्ती तुम्हाला वाटतो की त्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी पुढे जाण्याची मानसिकता होती? असं एखादं व्यक्तिमत्व कोणाचा फॉलो तुम्ही करता काय आहे? असं थोडं सांगा. तर वकील साहेब, मी सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडणुकीविषयी या ठिकाणी सांगू इच्छितो, की माझं काम या सर्कलमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे आणि कुठेतरी मी लोकांना वाटतं, की भुजंगला जर एक वेळेस चान्स दिला तर आपल्या परिसराची कायापालट करू शकतो. कारण भुजंगमध्ये ते गट्स आहे आणि मला या सर्कलमध्ये किंवा या परिसरामध्ये एक माझ्यामध्ये जर ती गोडी निर्माण या ठिकाणी झाली असेल, तर मी वकील साहेब, तुम्ही माझ्यासोबत या ठिकाणी बसलेले म्हणून मी तुमचं नाव या ठिकाणी घेणार नाही. पण मी सत्य परिस्थिती या ठिकाणी सांगू इच्छितो, की आज जर मला पूर्ण परिसरामध्ये हिंडण्या-फिरण्याचा योग, चान्स जर ते माझ्यामध्ये निर्माण कोणी केला असेल, तर ते वकील साहेब मी त्याचं श्रेय तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि या जिल्हा परिषद निवडणुकीचं आज मी दावेदार आहे आणि या दावेदारालाही मी तुमचं 100% मला सहकार्य आहे आणि या सहकार्यामुळे मीच येणारी ही निवडणूक लढण्याच्या तयारीत या ठिकाणी आहे. खूप छान. आपण बघता मित्रांनो,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून मान्य श्री तात्याराव भुजंगकडे बघितलं जातं. कुठलाही जातपात धर्म न बघणारा व्यक्तिमत्व, प्रचंड अभ्यासक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा फॉलो करणारा आमचा हा एक यंग आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून मान्य श्री तात्याराव भुजंगकडे या परिसरात बघितलं जातं. आणि प्रत्येक महापुरुषाबद्दल ते चांगल्या प्रकारचं भाषण करतात. मी या परिसरातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, जेव्हा केव्हा तुमच्याकडे एखादं व्याख्यान ठेवलं गेलं, कोणत्याही नेता असेल, कोणताही समाजसेवक असेल किंवा कोणताही सामाजिक दृष्टिकोन असेल, सामाजिक कार्य असेल, नक्कीच वक्ता म्हणून माननीय श्री तात्याराव भुजंगला तुम्ही बोलावून बघा. कारण की तुमच्या विचारांच्या, तुमच्या आचारांच्या, तुमच्या प्रत्येक गोष्टीला पुरेपूर्ण करणारा व्यक्तिमत्व म्हणून हा व्यक्ती आहे. प्रत्येक महापुरुषांबद्दल चांगल्या प्रकारचं भाषण, मोटिवेट करणारं भाषण आज तात्याराव भुजंगे करता. मी त्यांच्या वाणीला सलाम करतो की शीघ्र वक्तावं आणि चांगल्या प्रकारचं आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असो का छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार असो किंवा एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचे विचार असो का पंडित नेहरू साहेबाचे विचार असो का नरेंद्र मोदी साहेबांचे विचार असो का महात्मा गांधीचे विचार असो का या देशातील जे बी थोर पुरुष आहे त्या कोणत्याही थोर पुरुषाबद्दल जर कधी काही कार्यक्रम असला तर कुठल्याही प्रकारची न करता पूर्व न करता कुठल्या प्रकारची पूर्वतयारी न करता तात्याराव भुजंग जाग्यावरच त्या महापुरुषाबद्दल चांगल्या प्रकारची मांडणी करतात. मला अभिमान वाटतो. मागील बऱ्याच वर्षापासून वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचशा नागरिकांपर्यंत माझा संपर्क आला. काम करत असताना विविध राज्यांमध्ये, विविध शहरांमध्ये जात असताना मान्य श्री तात्याराव भुजंग सारखे एक चांगले व्यक्तिमत्व मला बरेचशा ठिकाणी भेटत गेले. आज तात्याराव भुजंग सारख्या व्यक्तीला खरंच कुठेतरी त्यांच्यामधला जो अभ्यास आहे, त्यांच्यामधलं जे ऊर्जा आहे, ती ऊर्जा येणाऱ्या यंग जनरेशन पर्यंत गेली पाहिजे. त्यांना रोल मॉडेल म्हणून त्यांचं सुद्धा कुठेतरी चांगली व्याख्यानं या परिसरामध्ये झाली पाहिजेत, जिल्ह्याच्या ठिकाणी झाली पाहिजेत आणि शासकीय कार्यक्रमामध्ये माननीय श्री तात्याराव भुजंग साहेबांना आमंत्रित करून त्यांच्या बी वाणीला कुठेतरी तिची धार कशी आहे, ती धार लोकांना दाखवल्या गेली पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून या परिसराचे तहसीलदार साहेब असो, जिल्हाधिकारी साहेब असो किंवा विविध जे पदाधिकारी आहेत, त्यांना माझी विनंती आहे का पोलीस डिपार्टमेंट असो की अशा ठिकाणी तात्याराव भुजंग एक चांगले कवी आहे, चांगले ऍक्टर आहे, चांगल्या प्रकारचं बोलण्याची क्षमता आहे. आणि आज मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाजवळ टीव्ही आहे, प्रत्येक चांगल्या प्रकारचं बोलणं चालणं प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या टीव्हीवर मांडू शकतो. तात्याराव भुजंग सुद्धा एवढ्या सगळ्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की जेव्हा पांडव, अर्जुन आणि त्यांची सर्व टीम जेव्हा जेव्हा धनुर्धनाचे शिक्षण घेत असताना त्यांच्या गुरुच्या माध्यमातून ते शिक्षण घेत होते. आणि अशाच ठिकाणी एक दुसरा धनुर्धर होता, तो होता एकलव्य. कुठल्याही प्रकारचं काही बॅकग्राऊंड नसताना, कुठलीही शाळा नाही, कुठल्याही प्रकारचं गॉडफादर नाही, अशा प्रकारे ते एकलव्य महाराज शिक्षण घेऊन धनुर्धर झाले होते. आज त्याच पद्धतीनं आमचे मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब कुठल्याही प्रकारचं राजकीय बॅकग्राऊंड नसताना चांगल्या प्रकारचे राजकीय नेता म्हणून त्यांचं अस्तित्व उभं आहे. कोणत्याही समाजामध्ये तात्याराव भुजंग यांचं नाव आहे आणि एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगली भाषा शैली आणि वैचारिक दृष्टिकोन समोर ठेवून बोलणारे आमचे मान्य श्री तात्याराव भुजंग. आज सर छोटे छोटे प्रश्न आहे, जरा म्हणजे ऑड वाटू देऊ नका. तुम्ही जरा जेव्हा असं जनरल लोकात जातात तेव्हा कशी फिलिंग होती, तेव्हा पूर्वीचं कसं वाटायचं आणि आता कसं वाटतं? नाही, वकील साहेब आता अ, पहिल्यात आणि आता फरक हा झाला की मी आहे मी ते तसाच आहे. पण लोकांचा पाहायचा दृष्टिकोन आता माझ्याकडं थोडा वेगळा आहे. कारण लोक आता जी आदरता, आपुलकी आणि कुठेतरी एक राजकीय नेता म्हणून लोक माझ्याकडे यावेळेस आता बघतात. तरुण पिढी हो किंवा ज्येष्ठ नागरिक हो, तर एक अ, चळवळीचा नेता म्हणून माझ्याकडे या ठिकाणी बघतात. नक्कीच तात्याराव भुजंग आपण बघता की या राज्याचे जे जे प्रमुख नेते आहे मग एकनाथ शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो किंवा मग आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस असो यांच्यापर्यंत सुद्धा सहज पोहोचलेले आहे. बऱ्याचशा ठिकाणी यांचे कार्यक्रम झालेले आहे. सातत्यानं अभ्यासक असल्यामुळं आणि बरेचसे जे राजकीय नेते आहे
यांचे मित्र कंपनी म्हणून ते यांना बऱ्याच ठिकाणी घेऊन जातात आणि यांचं मोठ्या प्रमाणात कार्य आहे. काम करत राहतात कधीही तात्याराव तुम्हाला खाली दिसणार नाही किंवा त्यांचा वेळ भेटणे काही सोपा नाही. आम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो बघ तात्याराव साहेबांची एखादी मुलाखत घेऊ, पण वेळ आहे ते होत नव्हतं. पण आज योगाला योगायोगी आमचा आज ही चांगली मुलाखत झाली. तर तात्याराव भुजंग एक इतकं चांगलं सुंदर व्यक्तिमत्व आहे. मी एक दिवस बनवटी साईडला गेलो, तर जेव्हा बनवटी साईडला गेलो आणि तिथं आता माझी काही थोडी बनवटी साईडला ओळख नाहीये, पण एक व्यक्ती तिथं जेव्हा आला आणि तो म्हणे मला तात्याराव भुजंग साहेबाला भेटायचं. जेव्हा मी गाडीत बसलो होतो, तात्याराव भुजंग साहेब तिथे लोकांमध्ये मीटिंग करत होते. तर प्लीज तुम्ही माझी ओळख करून द्या ना. जेव्हा मी घेऊन गेलो, ओळख करून दिली, तर त्या व्यक्तीचं जे एक्सप्रेशन होते ते वाखाणण्यासारखे होते, की तात्याराव भुजंग सारख्याचा मोठा फॅन फॉलोअर वर्ग आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात यंग जनरेशन आहे. यंग जो आहे तो जास्त क्राऊड त्यांच्याकडे आज वळालेला आहे. मित्रांनो, हे तुम्ही कोण एखाद्या मोठ्या क्षेत्रात जरी नसला, तुम्ही आज एवढं मोठं चमकतं मुंबईचं बॉलिवूड आहे, तिथं जरी नसला, तरी सुद्धा आज तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची चांगली चमक-धमक इथे वाढवू शकता. आज सो जिंदगी करत असताना तात्याराव भुजंग बोलता-बोलता काही वर्षापासून काम करण्याचा त्याचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या बळावर आज त्यांनी इतकं मोठं यश हासिल केलेलं आहे. आज त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा माणूस म्हणून ते आज त्यांच्याकडे बघितले जाते. माझ्यासारखे बरेचसे नागरिक आज येऊन त्यांची मुलाखती घेतात आणि मी त्यापैकी एक आहे. आणि तात्याराव भुजंग स्वतः सुद्धा बऱ्याच नागरिकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना सुद्धा त्यांचा बी मोठ्या प्रमाणात काय आहे त्यांचे ओपिनियन ते घेत असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने कार्य करत असतात. तात्याराव भुजंग साहेब, थोडासा आता पुढचा प्रवास काय असेल तुमचा थोडंसं सांगितलं बरं होऊन जाईल, जेणेकरून आम्हाला पुढच्या बाकीच्या प्रश्नावर लक्ष देता येईल. वकील साहेब, आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला आहे, की आता पहिले ग्रामपंचायत निवडणूक होते की जिल्हा परिषद. तर या दोन्ही निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी भाग घेणार आहे. तर माझा आवडता छंद राजकारण आहे आणि चळवळीत काम करणे. तर एवढ्याच गोष्टी माझ्यासाठी हेच माझं आयुष्य आहे. खूप छान. बघा, तात्याराव भुजंग साहेब एकदम सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे आणि जेव्हा हे निळं वादळ जेव्हा मार्केटमध्ये चालतं, त्याचा जो डोलारा आहे तो वेगळ्याच प्रकारचा आहे. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, शानदार वक्तृत्व आणि नागरिकांमध्ये बसण्याची, उठण्याची, काम करण्याची शैली अशा पद्धतीनं आमच्यासोबत आज आमचे हे एक वेगळे आणि वेगळे-आगळे आणि एकदम विचारवंत आणि यंग जनरेशनला आकर्षित करणारे आमचे हे सेलिब्रिटी आजचे खूपच आनंदमय त्यांचं विचाराचा आणि प्रत्येक टायमाला त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आनंदमय असतो. त्यांच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसणार नाही, कधीच कोणावर रागवणार नाही, कधीच कोणावर चिडणार नाही. आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत राहणारे असे आमचे माननीय श्री तात्याराव भुजंग, आमचे ते मित्र बी चांगले आणि बराच काळ आम्ही सोबत बी राहतो म्हणून माझं नाव ते वारंवार माझ्यासोबत घेत बी असतात. तर खरं तर त्यांचा हा स्वभाव आहे, त्यांचं मोठेपण आहे. कारण की मागील काही वर्षापासून माननीय श्री तात्याराव भुजंग ह्या भागा परिसरात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काम करतात. तात्याराव भुजंग साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचा, की तुम्ही या इतक्या या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आणि या टीव्हीच्या माध्यमातून, आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला इथे मुलाखत दिली आणि चांगल्या प्रकारचं आमच्या प्रत्येक प्रश्नाचं चांगल्या प्रकारे उत्तर तुम्ही दिले. आणि आज मला अभिमान वाटतो, की या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद शाळेतून माननीय श्री तात्याराव भुजंग यांनी शिक्षण घेतलं आणि या परिसरामध्ये सेवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आले. माननीय श्री तात्याराव भुजंग, तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप आभार, की तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आज आम्हाला सहकार्य केलं. वकील साहेब, तुमचं बी या ठिकाणी धन्यवाद. एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आपण आज मुलाखत या ठिकाणी घेतली, त्याबद्दल मी आपलं मनस्वी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.